जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। मजी कर्मचाऱ्यांचे शासनात समावेशन शासकीय सेवकांचे लाभ आम्हा द्या। एमजेपीला शासनात सामावून घ्या, एमजेपीला शासनात सामावून घ्या, एमजेपीला शासनात सामावून घ्या। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्या घेऊन 2 ऑक्टोबर 2024 महात्मा गांधी जयंतीपासून जळगाव येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील बाकीच्या उर्वरित 30 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी संबंधित कार्यालयासमोर जेवणाच्या सुट्टीत दुपारी 2 ते 2:30 या दरम्यान विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात घोषणा देत आंदोलन करत आहेत। गेल्या 4 दिवसांपासून जेवणाच्या सुट्टीत हे आंदोलन सुरू असून आपल्या प्रलंबित मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील अशी भूमिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना सोलापूर विभागाचे अध्यक्ष UB माशाळे यांनी मांडली। 2 ऑक्टोबर पासून जळगाव येथे आमच्या सेवानिवृत्त संघटनेने उपोषणाला बसलेले आहेत। आमच्या प्रमुख मागण्या 9 आहेत। 1 नंबर मागणी आहे, राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र जीवनाच्या कर्मचाऱ्याने 1/1/16 पासून 7वा वेतन लागू करणे। दुसरं, दिनांक 1/4/17 ते 31/10/2021 या कालावधीतील 7वा वेतन आयोग फरकाचे हप्ते अदा करणे। 3 नंबर, राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना एकाच पदावर 24 वर्षे सेवेनंतर कालबद्ध सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणे। चौथा आहे, राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता लागू करून फरक अदा करणे। 5वा आहे, दिनांक 1/4/2000 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार रजा रोखीकरण, अंश राशीकरण उपदान मंजूर करणे। 6वं, राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे मजिपा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 80, 85, 90 वय वर्षानुसार मूळ वेतनात वाढ करणे। रेखाचित्र भांडार शाखेतील कर्मचाऱ्यांना सन 2007 ते 2011 कालावधीतील थकबाकी देण्यात यावी। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील रिक्त पदांवर पात्रतेनुसार प्रतीक्षित अनुकंप वारसांना नियुक्ती देण्यात यावी। 9वा नंबर, 23/3/27च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना शासनात समावेश करून घ्यावा, हे आमची मुख्य मागणी आहे। सर, हे आंदोलन कधीपासून चालू आहे आणि कुठपर्यंत चालणार आहे? हे 2 ऑक्टोबर पासून जळगाव येथे आमचे सगळे रिटायर 70-80 वयाचे सगळे सेवानिवृत्त कर्मचारी बसलेले आहेत। आता 2 ऑक्टोबर पासून ते आजपर्यंत साखळी उपोषण बेमुदत चालू आहे। आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे जे आमचे डिव्हिजन आहेत त्या ठिकाणी सगळे घोषणा वगैरे ह्याचे कार्यक्रम चालू आहेत पूर्ण 2 ऑक्टोबर पासून। सर, मागण्या जर मान्य झाल्या नाही तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय? आमचं आंदोलन यापुढे जर आमचा विचार केला नाही अथवा काय आमचे बैठक आश्वासन वगैरे काही मिळालं नाही त्याच्यापेक्षा आंदोलन आमचं तीव्र करावे लागले। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा एका कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला असून आंदोलनादरम्यान सामूहिकरित्या या कवितेचं वाचन केलं जात आहे। रजा रोखीकरण, अंश राशीकरण, रजा रोखीकरण, अंश राशीकरण करा मंजूर उपदान, पुरे देऊन या ध्यान, पुरे देऊन या ध्यान। रेखाचित्र भांडार शाखेची थकबाकी द्या, रेखाचित्र भांडार शाखेची थकबाकी द्या। एमजेपीला शासनात सामावून घ्या, एमजेपीला शासनात सामावून घ्या। या आंदोलनात सोलापूर विभागाचे अध्यक्ष UB माशाळे, उपाध्यक्ष विजय पुरंदरे, कार्याध्यक्ष BH रुपनर, कोषाध्यक्ष BS काटकर, इतर सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी आणि अधिकारी यांनी आंदोलनात सहभाग घेतला। सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट, रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये। चिकन बिर्याणी फक्त 75 रुपये, चिकन आचार 100 रुपये, चिकन खिमा 100 रुपये, चिकन कोफ्ता 100 रुपये, चिकन थाळी 100 रुपये, राईस प्लेट 60 रुपये, पनीर मसाला 60 रुपये, पनीर टिक्का मसाला 70 रुपये, पनीर बटर मसाला 65 रुपये, काजू करी 70 रुपये,
अंडा बिर्याणी 60 रुपये, अंडा करी 45 रुपये. आहा, ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना? तर मग अशा स्वादिष्ट, रुचकर, ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी 7 रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग. आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता, कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी. आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग, हुमा मेडिकल समोर, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 9637777818.